नमस्कार मित्रांनो, सखीनो, मी सुपर्णा माने आपल्या सुपर्णास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटारचे कटलेट। आता आपल्याला मार्केटमध्ये ताजे ताजे मटार स्वस्त आणि मस्त उपलब्ध आहेत, त्यामुळे आज आपण मटारचे कटलेट बनवणार आहोत। या वाटीच्या अंदाजाने आपण 3 वाट्या भरून मटार घेतलेला आहे। त्याच्यानंतर तांदळाचे पीठ घेतलेले आहे 2 चमचे, या चमच्यानुसार अर्धा चमचा घेतलेला हळद, 2 चमचे धने, 2 चमचे बेसन, 2 चमचे जिरं, कोथिंबीर थोडीशी, कॉर्नफ्लोअर घेतलेला आपल्याला स्टार्च बनवण्यासाठी, आणि मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ। इकडे घेतलेला आपण आमचूर पावडर 1 चमचा आणि मिरी पावडर 1 चमचा। त्यानंतर ह्या इकडे घेतलेला आहे आपण लसणाच्या 10-12 कळ्या, मिरची 10 आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत 2, याप्रमाणे। आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ब्रेड क्रम घेतलेला आहे, तो मिक्सरला लावून मी ब्रेड क्रम बनवून घेतलेला आहे। तर आता आपण सुरुवात करूया कटलेट बनवायला। आता आपण सुरुवात करूया। गॅस पेटवलेला आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। आपलं तेल आता गरम झालेलं आहे, तर आपण पहिले मिरची टाकली त्याच्यामध्ये, लसूण, मिरची व्यवस्थित भाजून झाली, लसूण होत आला, तर त्याच्यामध्ये आपण अख्खे धने घेतलेले आहेत ते टाकले आपण। याच्यामध्ये धना पावडर न वापरता डायरेक्ट अख्खे धनेच वापरणार आहोत। तसंच आपण जिरं पण अख्खच वापरणार आहोत। बारीक गॅस केलेला आहे। हे एवढं थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत मटार। हा बारीक गॅसवरती मटार आता परतून घ्यायचा व्यवस्थित, त्याचा कच्चा पण जाणे एवढं परतायचं, व्यवस्थित परतून घ्यायचा, काही घाई नाहीये, व्यवस्थित भाजला पाहिजे तो। मटारावरती ना डाग आले पाहिजे तसे। हे व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे मटार आपलं। तर आपण हे थंड करत ठेवूया, त्याच्यानंतर थोडंसं असं जाडसर आपण वाटायचं आहे, हे थंड करत ठेवू आपण। तर बघा, पाहू शकता तुम्ही, हे मिक्सरमध्ये मी असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आपण घेतलेलं होतं वाटाणा वगैरे घेतलेला, लसूण मिरची, आणि हे बटाटा घेतलेला आहे तो मी असा म्हणजे ग्रेट करून घेतलेला आहे। ओके, आता हे आपण मिक्सचर याच्यामध्ये टाकतो, जाडसर वाटलेलं। आणि याच्यामध्ये मी विसरले, एक छोटासा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, कोथिंबीर, 1 चमचा मसाला, अर्धे चमचे हळद, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, बेसन आहे 2 चमचे, आणि तांदळाचं पीठ आहे 2 चमचे। आणि आपण चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत, हातानेच मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये। हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकजीव झालेला आहे पूर्ण। आता मी हाताला तेल लावलेलं आहे, आणि आपण आपल्याला पाहिजे तेवढी आकृती आपण टिक्की बनवू शकतो।
जास्त जाड बनवायची नाही. ही अशा प्रकारे टिक्की झालेली आहे. मी अजून एक तुम्हाला दाखवते. हे बघा, याच्यामध्ये आपल्याला मटार दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या टिक्क्या बनवून घेऊ. हे बघा, याप्रमाणे आपल्या टिक्की तयार झालेल्या आहेत, कटलेट तयार झालेले आहेत आपले. तर आपण हे पाहिजे तेवढे आताही डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करू शकता. ते करून आपण उरलेले फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतो. हा ब्रेड क्रम काढलेला आहे आणि हे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून मी हे स्लरी तयार केलेली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता ही स्लरी बनवलेली आहे. तर आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत. आज पॅन आपण तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकलं. त्यानंतर आपण इथे 2 हाताचा वापर करणार आहोत. एका हाताने आपण कटलेट घेतलेला आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये डीप केलं, ते इथे ठेवायचं आणि दुसऱ्या सुक्या हाताने हे आपण त्याला ब्रेड क्रम लावून घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित लागलेले आहेत आणि ते ठेवायचे. बघा, हातालाही चिकटलेलं नाही आहे. आता आपण सगळे कटलेट इथे माझे इथे 6 कटलेट बसलेले आहेत. कटलेट सगळे टाकलेले आहेत. आता आपण त्याला 5 मिनिटानंतर हे बारीक गॅस होता, आता थोडा मी फ्लेम हाय केलेला आहे. आपण हे पलटी मारून घेऊ. हे दोन्ही साईडने पलटी मारून हे बघा असे लालसर झालेले आहेत. फ्लेम मी हाय ठेवलेला आहे. सुरुवातीला मी लो फ्लेम ठेवला होता. लो फ्लेमवरती 2 मिनिटं शिजवून नंतर मग पलटी मारलेली आहे. हे बघा, नंतर मी हाय फ्लेमवरच त्याला केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे बघा लाल कलर झालेला आहे. तर या स्टेजवर आपण हे गॅस बारीक करून काढून घेऊ. आता हे आपले कटलेट तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता हे दोन्ही साईडने व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे बघा क्रंची झालेली आहे दोन्ही बाजूला. आता ही तुम्हाला मी तोडून दाखवते. आतमध्ये पण स्टफिंग तुम्हाला दिसत आहे. हे बघा बटाणे मटार दिसत आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितले ते प्रमाण जसेच्या तसं वापरा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.